नमस्कार मित्रांनो. तर मेष राशी तुमच्या आयुष्यात सुरू होणार आहे सर्वात मोठं वादळ. पण हे वादळ तुम्हाला राजा बनवेल. परंतु त्याआधी संपूर्ण माहिती तुम्ही पहा. सर्वात धक्कादायक म्हणजे मेष राशी, जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा विश्वाने तुम्हाला इथे कारणाशिवाय आणलेलं नाही. कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे मागचे अनेक वर्ष बदलू शकले नाहीत. हो, तुमच्यावर खूप अन्याय झाला, लोकांनी वापरलं, विश्वासघात केला, तुमची किंमत ओळखली नाही. पण आता ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं तेच लोक तुमच्याकडे वर बघून बोलतील. आणि हे मी नाही सांगत, तुमच्या राशीभोवती तयार होणारी ही ग्रहांची अशी स्थिती सांगते आहे जी प्रत्येक मेष राशीवाल्याला आतून हादरवून टाकेल. पण थांबा, सगळं चांगलंच होणार नाही किंवा चांगलंच होणार सगळं. कारण या काळात तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती परत येणार आहे जिचं नाव ऐकलं तर आजही तुमच्या मनात काहीतरी हलतं. ती व्यक्ती का परत येणार आणि तुमच्याकडून काय हवं आहे आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला तर काय होईल, हे त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. कारण मेष राशीवर आता देवाची विशेष कृपा सुरू होत आहे. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मेष राशी, ती व्यक्ती परत का येणार आहे? मेष राशी, तुम्हाला माहिती आहे का, काही लोक आयुष्यातून जात नाहीत, ते फक्त वेळ संपेपर्यंत दूर राहतात किंवा जातात. आणि आता एक जुना अध्याय पुन्हा उघडणार आहे. ज्याने तुम्हाला रडवलं, ज्याने तुमच्या भावनाशी खेळ केला आणि वापरलं, ती व्यक्ती अचानक संपर्क करेल. फोन, मेसेज किंवा अचानक भेटेल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल ही फक्त योगायोग आहे, पण नाही, विश्व तुमची परीक्षा घेत आहे. कारण मेष राशीचं सर्वात मोठं कमकुवत ठिकाण म्हणजे भावना. तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसता, पण मनाने खूप पटकन वितळता. आणि ह्याच गोष्टीचा फायदा काही लोकांनी घेतला. पण यावेळी जर तुम्ही स्वतःची किंमत ओळखली तर तुमच्या आयुष्यात अशी प्रगती होईल की लोक तुमच्याकडे पाहून जळतील. पण एक काळी सावली अजूनही तुमच्या मागे फिरते आहे. रात्री झोपताना तुम्हाला अचानक बेचैनी का वाटते? कधी कधी मन घाबरतं का? आणि कोणाची नजर तुमच्या प्रगतीवर आहे? हे तुमच्या कोणाची नजर आहे नेमकं? हे सगळ्यांना तुमचं हसणं आवडत नाही. काही लोकांना तुमची प्रगती सहन होत नाही. तुम्ही काही संकेत ओळखून घ्या. तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती आहे जी समोरून खूप गोड बोलते, पण मनातून तुमचं नुकसान व्हावं अशी इच्छा ठेवते. विशेषतः जेव्हापासून तुमच्या आयुष्यात थोडी प्रगती सुरू झाली तेव्हापासूनच अचानक अडथळे वाढले. काम होता होता थांबलं, पैसे टिकत नाहीत, मन अस्वस्थ राहतं. हे फक्त नशीब नाही, कारण काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती फिरत आहेत. पण घाबरू नका, कारण मेष राशीवर आता हनुमंताची कृपा होणार आहे. फक्त एकच काम करा. मंगळवारी रात्री झोपण्याआधी ओम हनुमते नमः, ओम हनुमते नमः, ओम हनुमते नमः हा मंत्र तुम्ही 21 वेळा बोला. आणि मग बघा, ज्यांनी तुमच्यासाठी खड्डे खोदले ते स्वतः त्यात पडायला सुरुवात करतील. पण पैशाच्या बाबतीत पुढचे हे 11 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. एक अशी संधी येणार आहे जी तुमचं नशीब बदलू शकते. पण 90% मेष राशीवाले हे चूक करतील. ती चूक कोणती? पैशांबाबत मोठी चेतावणी तुमच्यासाठी. तुमच्या हातात पैसा येणार आहे, पण तो टिकणार का, हे पूर्णपणे तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असेल. कारण पुढच्या काही दिवसात कोणीतरी तुम्हाला मोठं स्वप्न दाखवेल. जलद पैसा, मोठा फायदा किंवा चमकदार ऑफर. आणि जर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला तर नुकसान होऊ शकतं. विशेषतः ज्यांच्या नावाची सुरुवात SR किंवा K अक्षराने होते त्यांनी खूप सावध राहा. पण दुसरीकडे एक शुभ बातमीही आहे. घरात अचानक आनंदाचं वातावरण तयार होईल. ज्यांचं काम अडकलं होतं त्यांना मार्ग मिळेल. आणि एका रात्रीत तुम्हाला असं स्वप्न पडेल जे तुमच्या आयुष्याचा संकेत असेल. ते स्वप्न काय असेल
आणि त्याचा अर्थ काय? स्वप्नांचा गुप्त संकेत म्हणजे मेष राशी विश्व आधी संकेत देतं, नंतर घटना घडवतं आणि तुम्हाला येणाऱ्या दिवसात काही विचित्र स्वप्न पडू शकतात. पाणी, मंदिर, साप किंवा जुनी व्यक्ती ही स्वप्न साधी नाहीत. विशेषतः जर तुम्ही स्वप्नात पाणी पाहिलं तर समजा तुमच्या आयुष्यातील मोठा बदल सुरू झालेला आहे. काही मेष राशीवाल्यांना अचानक दूरचा प्रवास करावा लागेल आणि तर काहींना जीवन बदलून टाकणारी बातमी मिळेल. एका गोष्टींपासून तुम्ही दूर राहा, राग. कारण तुमचा रागच तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि मी सांगणार आहे तो एक दिवस ज्या दिवशी मेष राशीचं नशीब पूर्णपणे पलटू शकतं. तो एक दिवस जो तुमचं नशीब बदलणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जो साधा दिसतो, पण त्यानंतर संपूर्ण आयुष्य बदलून जातं आणि तुमच्यासाठी तो दिवस आता जवळ येतोय. त्या दिवशी सकाळपासून काहीतरी वेगळं वाटेल. मन तुमचं बेचैन असेल, पण आतून एक विचित्र ऊर्जा जाणवेल. काही मेष राशीवाल्यांना अचानक फोन येईल, काहींना भेट, तर काहींना अशी बातमी मिळेल जी ऐकून डोळ्यात पाणी येईल. कारण ज्यांच्यासाठी तुम्ही खूप दिवस रडलात, ज्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली, ते काम आता हलायला सुरुवात करेल. पण लक्षात ठेवा, विश्व शेवटच्या क्षणी परीक्षा घेतं. म्हणून त्या दिवशी कोणाशी भांडू नका, कोणालाही अपशब्द बोलू नका आणि तुमच्या योजना कोणालाही सांगू नका. कारण तुमच्या जवळच एक व्यक्ती आहे जी तुमचं प्रत्येक पाऊल लक्षात ठेवते. ती व्यक्ती कोण आहे? तुमच्या जवळच लपलेला शत्रू नेहमी बाहेर नसतो. कधी कधी तो आपल्या जवळ बसून हसत असतो. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक यशावर नजर ठेवून आहे. तुम्ही पडावं, तुमचं काम बिघडावं, लोकांनी तुमच्यापासून दूर जावं अशी तिची आतून इच्छा असते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीवर कधीतरी पूर्ण विश्वास ठेवला होता. हो, काही मेष राशीवाल्यांना आता सत्य समजणार आहे, कोण आपलं आणि कोण फक्त उपयोगासाठी जवळ होतं. पण काळजी करू नका, कारण देव उशीर करतो, अंधार वाढू देतो, पण शेवटी न्याय नक्की देतो. आणि आता तुमचं नशीब अचानक वेगाने बदलायला सुरुवात करेल, विशेषतः पैशामध्ये. पण एक चूक तुम्हाला शून्यावर आणू शकते. ती चूक काय आहे? ही चूक आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मेष राशी, तुमच्याकडे ताकद आहे, हिम्मत आहे आणि मोठी होण्याची क्षमता आहे, पण तुम्ही कधी कधी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि हाच तुमचा सर्वात मोठा धोका आहे. आता पुढच्या काही दिवसात कोणीतरी तुम्हाला गोड बोलून वापरण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः पैसे, भागीदारी किंवा प्रेमाच्या बाबतीत सुरुवातीला सगळं सुंदर वाटेल, पण नंतर सत्य समोर येईल. म्हणून कागद न वाचता सही करू नका, कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि मनापेक्षा बुद्धीचं ऐका. कारण मेष राशीचं नशीब आता उघडत आहे, पण नशीब उघडण्याआधी वाईट लोक बाहेर पडतात. आणि आता तुमच्या घरात एक मोठा बदल होणार आहे. तो बदल आनंद देणारा की धक्का? हे घरात होणारा मोठा बदल. मेष राशी, घर म्हणजे फक्त या चार भिंती नसतात. तिथे भावना, आपल्या आठवणी, काही बोललेली न बोललेली दुःख. आता तुमच्या घरात एक मोठा बदल सुरू होणार आहे. काहींना नवीन वस्तू मिळतील, शुभकार्याची बातमी मिळेल, तर काहींना अचानक जुने वाद संपताना दिसतील. पण एका व्यक्तीची तब्येत तुम्हाला चिंता देऊ शकते. विशेषतः घरातील वयस्कर व्यक्तींची काळजी घ्या आणि त्यांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी देव मोठ्यांच्या तोंडातून संकेत देतो आणि रात्री 2 ते 4 दरम्यान जर तुम्हाला वारंवार जाग येत असेल तर समजा विश्व तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो संकेत काय आहे आणि मेष राशीच्या आयुष्यात कोणता चमत्कार होणार? मेष राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे इतके दिवस तुम्ही फक्त सहन केलं, लोकांसाठी झटलात, स्वतःचं दुःख लपवलं, रात्री रडून सकाळी हसलात. पण आता देव शांत बसणार नाही, कारण तुमच्या आयुष्यात असा चमत्कार होणार आहे जो तुम्ही स्वतःही कल्पना केली नसेल. ज्यांनी तुम्हाला कमी समजलं तेच लोक आता तुमचं कौतुक करतील. ज्यांनी साथ सोडली पण पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. आणि एक अशी इच्छा जी तुम्ही मनात दडवून ठेवली होती ती पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. पण लक्षात ठेवा, हा तुमचा शेवट नाहीये, तर ही तर फक्त तुमची सुरुवात आहे. कारण मी सांगणार आहे मेष राशीला कोणत्या दिवशी सर्वात मोठा लाभ मिळेल आणि कोणत्या रंगामुळे नशीब चमकेल आणि कोणत्या व्यक्तीपासून कायम दूर राहणं गरजेचं आहे.
तर कोणता दिवस तुमचं नशीब चमकवणार? मेष राशी, कधी कधी एक दिवस संपूर्ण आयुष्याची दिशा बदलतो आणि तुमच्यासाठी आता असा काळ सुरू होतोय जिथे मंगळवार आणि रविवार खूप शक्तिशाली ठरणार आहेत. विशेषतः सकाळी 5 ते 7 या वेळेत केलेली प्रार्थना तुमचं बंद नशीब उघडू शकते, कारण या काळात तुमच्या राशीवर मंगळाची ऊर्जा खूप प्रबळ होत आहे. पण विश्व तुम्हाला एक इशाराही देत आहे. जर तुम्ही आळस केला, रागावर नियंत्रण ठेवलं नाही आणि चुकीच्या लोकांमध्ये वेळ घालवला तर आलेली संधी हातातून जाऊ शकते. विशेषतः तुम्हाला लाल केशरी रंग आता तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो आणि ज्या दिवशी अचानक एखादा जुना मित्र भेटेल, समजा त्या दिवसापासून नशीब वेगाने बदलायला सुरुवात होईल. पण हा धक्कादायक, तुम्ही सत्य ऐकून अजून बाकी आहे. तुमच्या विरोधात कोणीतरी गुपचूप बोलत आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर होत आहे. तो कोण आहे? तुमच्या विरोधात चाललेला हा गुप्त खेळ काय आहे? तुम्ही सरळ आहात, परंतु तुम्हाला वाटतं सगळे तुमच्यासारखे असतील. पण या जगात काही लोक समोर हसतात आणि मागून वार करतात. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या प्रगतीने आतून जळते आहे. तुमचं नाव खराब व्हावं, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवू नये आणि तुमचं काम थांबावं अशी तिची इच्छा आहे. पण आता देव स्वतः तुमच्यासाठी मैदानात उतरतोय, कारण मेष राशीने खूप सहन केलं आहे आणि जेव्हा मेष राशी शांत राहून सगळं सहन करते तेव्हा विश्व स्वतः न्याय करतं. आणि आता पुढचे हे 21 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या काळात तुम्हाला 3 मोठे संकेत मिळतील. अचानक एखादं शुभ स्वप्न, दुसरं पैशाशी संबंधित संधी आणि तिसरा एक व्यक्ती अचानक तुमच्यासमोर सत्य बोलून जाईल आणि हे सत्य काय असेल ते सत्य ऐकून तुम्ही हादरून जाल. मेष राशी, काही सत्य उशिरा समोर येतात, पण जेव्हा येतात तेव्हा माणूस पूर्ण बदलून जातो. तुमच्यासोबतही आता असंच होणार आहे. ही जी एक गोष्ट आहे तुम्हाला खूप दिवसांपासून समजत नव्हती, ती अचानक स्पष्ट होईल. काहींना प्रेमात सत्य कळेल, काहींना मित्रांबद्दल, तर काहींना स्वतःच्या घरातल्या लोकांबद्दल. त्या क्षणी तुम्ही शांत व्हाल, कारण तुम्हाला समजेल मी चुकीच्या लोकांसाठी स्वतःला त्रास देत होतो. पण इथूनच मेष राशीची खरी ताकद सुरू होईल. तुम्ही स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात कराल आणि मग पैसा, मान सन्मान आणि लोकांचा आदर सगळं हळूहळू तुमच्याकडे येऊ लागेल. पण रात्री येणारं एक स्वप्न तुमच्यासाठी मोठा संकेत असेल. जर ते स्वप्न पडलं तर समजा मोठा बदल अगदी जवळ आहे. ते स्वप्न कोणतं? तर हे स्वप्न पडल्यास समजा नशीब जागं झालेलं आहे. हे स्वप्न कधी कधी भविष्याची दारं उघडतो आणि आता तुम्हाला पडणारी काही स्वप्न साधी नसतील. विशेषतः जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसलं किंवा वाहणारं पाणी दिसलं किंवा उजेडाने भरलेली जागा दिसली तर समजा देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. काही मेष राशीवाल्यांना अचानक पैसा मिळेल, अडकलेलं काम पूर्ण होईल किंवा खूप दिवसांची इच्छा पूर्ण होऊ शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, पण तुमची पुढची प्रगती या शांततेत करा. सगळ्यांना योजना तुमच्या सांगू नका, कारण नजर अजूनही तुमच्यावर आहे. आणि विशेषतः ज्यांचं मन खूप पटकन दुखावतं त्या मेष राशीवाल्यांनी आता मजबूत व्हायला हवं, कारण देव तुम्हाला छोटं आयुष्य देण्यासाठी नाही तर मोठं नाव कमावण्यासाठी, मिळवण्यासाठी तयार करतोय. पण अजून शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली भाग बाकी आहे, ज्यात मी सांगणार आहे मेष राशीच्या आयुष्यात नेमकं काय मोठं घडणार आहे आणि हे पुढचे 30 दिवस का इतके महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल आणि आपल्या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही समजा हे फक्त योगायोग नाही, कारण विश्व प्रत्येकाला इथपर्यंत आणत नाही. फक्त त्यांनाच आणतं ज्यांच्या आयुष्यात मोठा बदल लिहिलेला असतो. आणि आता पुढचे 30 दिवस तुमच्यासाठी खूप निर्णायकच ठरणार आहेत. या काळात काहीतरी संपेल आणि काहीतरी नवीन सुरू होईल. काही लोक कायमचे दूर जातील, तर काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखायला सुरुवात कराल, कारण इतके दिवस तुम्ही स्वतःला कमी समजत होता, लोकांच्या शब्दांनी स्वतःची किंमत ठरवत होता. पण आता मेष राशीला स्वतःची शक्ती समजणार आहे आणि ज्या दिवशी माणूस स्वतःची किंमत ओळखतो त्या दिवशी त्यांचं नशीब बदलायला सुरुवात होते. पण या 30 दिवसात 3 गोष्टी नक्की टाळा.
पहिली, रागात घेतलेले निर्णय. दुसरी, जुन्या लोकांवर पुन्हा आंधळा विश्वास. आणि तिसरी, स्वतःला कमजोर समजणं, कारण देव आता तुम्हाला खाली नाही तर उंचीवर घेऊन जाणार आहे. देव तुमच्यासाठी कोणता दरवाजा उघडतोय? मेष राशी, कधी कधी एक बंद दरवाजा आपल्याला रडवतो, पण नंतर समजतं देव मोठा दरवाजा उघडण्यासाठी तो बंद करत होता. तुमच्या सोबतही आता असंच घडणार आहे. जे काम अडकलं होतं, जिथे वारंवार अपयश येत होतं, जिथे लोकांनी तुमच्याकडून होणार नाही म्हटलं, तिथूनच आता तुमचा विजय सुरू झालेला आहे. काही मेष राशीवाल्यांना नवीन कामाची संधी मिळेल, तर काहींना अचानक पैशाचा मार्ग खुलेल आणि काहींना जी व्यक्ती खूप दिवसांपासून दूर होती ती पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करेल. पण यावेळी निर्णय तुमचाच असेल, कारण आता मेष राशी बदललेली आहे. आता तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी जगणार नाही, तर स्वतःला, स्वतःच्या आयुष्यासाठी जगणार आहात. हाच तुमचा सर्वात मोठा बदल असेल. तुमच्यावर येणार आहे मोठी एक कृपा. प्रत्येक दुःखानंतर सुख येतच आणि तुमचं सुख आता तुमच्या दारात उभं आहे. तुमच्यावर आता अशी कृपा होणार आहे की ज्यांनी तुम्हाला रडताना पाहिलं तेच लोक आता तुमचा बदल पाहून अगदी आश्चर्यचकित होतील, कारण तुमचं नशीब आता शांतपणे पुढे जाऊ लागले. अडकलेले पैसे घरात परत येऊ शकतील आणि तुमच्या घरात आनंद वाढेल. एक मोठी इच्छा अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. पण त्या दिवशी एक गोष्ट नक्की करा, देवाचे आभार माना, कारण जेव्हा माणूस कृतज्ञ राहतो तेव्हा नशीब आणखी वेगाने चमकतं. आणि आता या व्हिडिओचा शेवटचा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण मी सांगणार आहे मेष राशीचं अंतिम भविष्य. तुम्ही खूप काही सहन केलं, रडलात, तुटलात, एकटेपणा अनुभवलात, पण तरीही तुम्ही हार मानली नाही आणि म्हणूनच विश्वाने तुमच्यासाठी काहीतरी मोठं राखून ठेवलं आहे. लक्षात ठेवा, मेष राशी कधीच साधी नव्हती किंवा साधी नसते. ती पडली तरी पुन्हा उठते आणि जेव्हा उठते तेव्हा ती इतिहास घडवते. आणि आता तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. पैसा, लोक, संधी, नवीन ओळखी. फक्त स्वतःवर विश्वास आणि देवावर विश्वास ठेवा आणि कोणालाही तुमची किंमत करू देऊ नका, कारण पुढचा हा काळ मेष राशीचा आहे. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर खास तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ. तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात, आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट येवो.